ऐतिहासिक देवगिरी किल्ला परिसरात गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून बिबट्याचा वावर बघायला पर्यटकांना मिळतोय। पुरातत्व विभागाचे कर्मचारी आणि स्थानिकांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। अखेर वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यात रविवारी मध्यरात्रीनंतर सुमारे 1 वाजेच्या सुमारास बिबट्याचं एक छोटंसं पिल्लू जेरबंद झालंय। कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार किल्ला परिसरात एक नर आणि एक मादी 2 पिल्ले असा बिबट्यांचा वावर सातत्यानं दिसून येत होता। त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वन विभागानं शनिवारी किल्ला परिसरात पिंजरा लावला होता। त्यानंतर रविवारी रात्री एक बिबट्याचं पिल्लू या पिंजऱ्यात अडकलं। पिल्लू पिंजऱ्यात अडकल्यानंतर त्याची आई असलेली मादी बिबट्या पिंजऱ्याजवळच बराच वेळ ठाण मांडून बसली होती। पिल्ल्यापासून दूर झाल्याने ती अस्वस्थ झाली होती आणि वारंवार डरकाळ्या फोडत होती। या घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि पुरातत्व विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। मात्र मादी बिबट्या अत्यंत आक्रमक अवस्थेत असल्याने सुरक्षेचा विचार करून कर्मचाऱ्यांनी तिच्या जवळ जाणं टाळलं। पहाटेच्या सुमारास मादी बिबट्या सुरक्षितरित्या जंगलाच्या दिशेने निघून गेल्यानंतर वन विभागानं पुढील कारवाई सुरू केली। सोमवारी सकाळपासूनच किल्ला परिसरात व्यापक सर्च ऑपरेशन हाती घेण्यात आलं असून ड्रोनच्या साहाय्याने संपूर्ण परिसरावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे। तसेच उर्वरित बिबटे आणि त्यांच्या हालचालींचा मागोवा घेण्याचं काम सुरू असून पर्यटकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन वन विभागाकडून करण्यात आलंय। देवगिरी किल्ला हा राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक असल्याने या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी वन विभाग आणि संबंधित यंत्रणा सतर्क झाल्या आहेत। उपवनसंरक्षक सुवर्णा माने, सहाय्यक वनसंरक्षक आशा चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी निखिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुधीर धवन, वनरक्षक राम मुळे, भाग्यश्री फड, विजय चव्हाण, प्रभू हजारे, वन्यजीव रक्षक आशिष जोशी, किल्ल्याचे संरक्षण सहाय्यक निलेश कोळी, रवींद्र घाटे, विद्यानंद मोहोड, पोलीस हवालदार शरद बच्छाव, किशोर बोडखे हे ठाण मांडून आहेत। जावेद शेख, MCN न्यूज, दौलताबाद।